पन्हाळा तालुक्यातील धबधबेवाडी इथल्या जनशक्ती कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले। गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार झाला। म्हसोबा मंदिरासाठी 15 लाख रुपयांचा निधी दिला असून आणखी 30 ते 35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आमदार विनय कोरे यांनी दिली। पन्हाळा तालुक्यातील धबधबेवाडी इथल्या जनशक्ती कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले। नवीन बोर्डाचं उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। मंडळाचे संस्थापक जयसिंग खोपकर यांनी मंडळाच्या उपक्रमाचा आढावा घेतला। आमदार कोरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। जनशक्ती मंडळ हे गावच्या सर्वांगीण विकासाचे सशक्त, प्रेरणादायी आणि लोकशक्तीला एकत्र बांधणारं प्रभावी व्यासपीठ आहे। तरुणांनी शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उंच भरारी घेत नेतृत्वाची धुरा सांभाळावी। गुणवंतांचा सन्मान हा केवळ गौरव नसून नव्या स्वप्नांना दिशा देणारी प्रेरणादायी ठिणगी आहे। अशा उपक्रमांमुळे समाज प्रगतीच्या नव्या शिखरांकडे वाटचाल करतो, असं आमदार विनय कोरे यांनी सांगितलं। म्हसोबा मंदिरासाठी 15 लाख रुपयांचा निधी दिला असून आणखी 30 ते 35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आमदार कोरे यांनी दिली। दलित वस्तीपर्यंत जाणाऱ्या सुमारे 1 किलोमीटर रस्त्यालाही मंजुरी देण्याची घोषणा त्यांनी केली। यावेळी अध्यक्ष अजित पाटील, उपाध्यक्ष विठ्ठल खोपकर, माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत, अनिल कंदुरकर, अभयसिंह नलवडे, सरपंच कविता खोपकर, उपसरपंच विकास सासवडे, माजी सरपंच शकुंतला खोपकर, पांडुरंग खोपकर, शिवानी पाटील, राजाराम खोपकर, भीमराव पाटील, गोविंद खोपकर यांच्यासह गावातील अनेक मान्यवर, तरुण मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते।